राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 सुंदर ते ध्यान
तुका म्हणे माझे हेच सर्व सुख 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 तुका म्हणे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेच सर्व सुख पाहिलाची मुख आवडीने तुका म्हणे माझे हेच सर्व सुख पाहिलाची मुख तुळशी हार गळा काच पीतांबर 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 आवडे निरंतर हे अवधे निरंतर हे चिदान आवडे निरंतर हे चिदान आवडे निरंतर हे चिदान तुळशी हार गळा काच पीतांबर तुळशी हार गळा काच पीतांबर आवडे निरंतर हे चिदान आवडे तुळशी हार गळा पीतांबर तुळशी हार गळा गोपाल कुमार 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 गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार
हरी 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 जय जय राम कृष्ण हरी कृष्ण रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता सुख झाले गो साजनी सुख
रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी शुद्ध बिना पोटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी देहाचे कारणी देह देवाचे कारणी हा सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ जैसे गंगाजळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी देवाचे कारणी देह देवाचे कारणी हा तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती ताप दर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी देवाचे कारणी देह देवाचे कारणी हा विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा शुद्ध बिना पोटी 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 शुद्ध बिना
देव देवाची कार हरी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी पांडुरंगा करू प्रथम नमन
गाता अभिनव वाग्विलासिनी जी चातुर्यार्थ कला कामिनी ती श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी मिया. ज्यांचे गावी केला वास त्यासी नसावे उदास. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा. करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो. तुमचा अनुग्रह लादलो. करुणा करा ओ दयाळा. हे तुमचा अनुग्रह तुमचा अनुग्रह लादलो. पावन झालो चराचरी. मी कलाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू. शरण शरण जी हनुमंता. शरण शरण जी हनुमंता. शरण शरण जी हनुमंता. शरण शरण जी हनुमंता. तुम्हा आलो रामदूता. तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा. काय भक्तीच्या त्या वाटा. आलो रामदूता. आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा. काय भक्तीच्या त्या वाटा. श्री राम भक्त हनुमंतरायांच्या या पवित्र पावन दरबारामध्ये दरवर्षीप्रमाणे संपन्न होत असलेला हा कथा ज्ञान यज्ञ महोत्सव गायगाव खुर्द या ठिकाणी सर्व गावकरी मंडळी, कार्यक्रमाचे आयोजक, कार्यकर्ते यांच्या अथक परिश्रमातून, बहुमोल सहकार्यातून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. गुरुवर्य श्री कडुदासजी महाराज भोजने यांच्या मुखारविंदातून आपण कथा ऐकत आहोत. आज कार्यक्रमाचा 5वा दिवस. तुकोबारायांचा बीज उत्सव, नाथबाबांचा षष्ठी उत्सव समोर आहे आणि त्या अनुषंगानं आदरणीय ज्येष्ठ आणि गुरुस्थानी श्री प्रभुरंजनजी महाराजांच्या निमंत्रणावरून या ठिकाणी येण्याचा योग आहे. कीर्तनाकरता उपस्थित सर्व पाठीमागे उभे असलेली टाळकरी मंडळी, गायनाचार्य, विणेकरी, पाठीमागे उभे असलेली सर्व
बाहेरगावची असतील, काही गावातील असतील, सर्व टाळकरी, मृदंगाचार्य मयूरजी महाराज आणि आपण सर्व उपस्थित श्रोतेजन, ज्येष्ठ श्रेष्ठ वडीलधारी मंडळी, माता भगिनी आणि सुंदर अशी साऊंड सिस्टीम स्वरांजली, या सर्वांच्या साक्षीनं ही सेवा आपल्याला भगवंताच्या आणि साधू संतांच्या चरणी समर्पित करायची आहे. अभंग निवडला श्री तुकोबारायांचा 4 चरणांचा आणि संतपर प्रकरणातील हा अभंग आहे. विठ्ठल 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 अभंगावर बोलत असताना कार्यक्रम कशा निमित्तानं आहे सर्वांना माहिती आहे. या गावामध्ये येण्याचा हा माझा पहिलाच योग आहे. कदाचित मला असं आठवते काय लग्न कार्याच्या निमित्तानं एकदा येऊन गेलो होतो, पण कीर्तनाच्या निमित्तानं पहिलीच वेळ. आणि पाठीमाग उभे असलेल्या सगळ्या मंडळींची नावं मला घेणं शक्य नाही, त्यामुळे सर्वांच्या प्रती आदरभाव प्रेमभाव व्यक्त करतो. उपस्थित सर्व श्रोतेजन फार भाग्यवान आहोत आपण, कारण सगळ्यांच्या नशिबामध्ये कीर्तन ऐकण्याचा योग नसतो. भाग्य लागतं माऊली. विचार करून पहा, देवानं कथा आणि कीर्तन ऐकण्यासाठी तुम्हाला आम्हाला 2 सुंदर कान दिलेत. थोडं बारीक लक्ष देऊन ऐका. जर कानच दिले नसते देवानं तर आपण ऐकू शकलो असतो का? नाही माऊली. म्हणून जगात एक प्राणी असा सांगितला की भगवंतानं त्याला कानच नाही दिले. कोणाला? बरोबर आहे, एक प्राणी असा आहे त्याला देवानं कानच नाही दिले. कोणाला? बरोबर आहे, कोणाला? सरप सरप कानच नाही दिले देवानं त्याला. काऊन नाही दिले? सोपा आहे, त्यानं कथा ऐकू नये म्हणून देवानं त्याला कान नाही दिले. तुम्ही म्हणसाल का नाही ऐकली पाहिजे कथा? त्याचं कारण आहे माऊली, शेषाच्या डोक्यावर पृथ्वीचा भार आहे आणि भगवंताची कथा इतकी गोड आहे की पाषाण हृदय जरी माणूस असला, नास्तिक आहे, ज्याला देवधर्म अजिबात आवडत नाही, त्याच्या कानावर जरी कथेचे शब्द पडले ना तरी त्याची सुद्धा मान डोलल्याशिवाय. ज्ञानोबारायाचे शब्द आहेत, माऊली म्हणतात, खेचराची ही मना आणि सात्विकाचा पान्हा, श्रवणा सवे सुमना समाधी जोडे. पाषाण हृदय जरी माणूस असला आणि त्यानंही कथा ऐकली, त्याची मान डोलल्याशिवाय राहत नाही. ही कथेची ताकद आहे. मग विचार करा, शेषाच्या डोक्यावर पृथ्वी आहे आणि शेषानं जर कथा ऐकली तर मान डोलल्याशिवाय राहील काय? त्यानं मान डोलली तर मग आपलं कसं व्हावं? भूकंप होईल ना. म्हणून त्यानं कथा ऐकू नये, देवानं त्याला कान नाही दिले. मग विचार करा, कथा ऐकू नये म्हणून कान नाही दिले, पण 2 सुंदर कान देऊन जर लोक कथान कीर्तन ऐकत नसतील तर मग देव काय करते माहित आहे? पुढच्या टायमाला कान देते पण ऐकू यायचं त्यातला फ्यूजच काढून घेते देव. अर्धांग वायू, पक्षाघात किंवा आपल्या भाषेत पॅरालिसिस ज्याला झालाय ना, त्याची भेट घ्या एकदा. त्याला सगळंच आहे, हात आहेत, पाय आहे, कान आहे, डोळे आहेत, पण देव फ्यूज मात्र काढून घेते. म्हणून भाग्यवान होतो की आपण, देवानं कथा आणि कीर्तन ऐकण्यासाठी तुम्हा आम्हाला 2 सुंदर कान दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, जेणे तू जोडसी नारायण,
जीवपण भवरोग हा, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, जीवपण भवरोग दिले इंद्रिय हात पाय कान, पाय भगवान परमात्म्याची लीला आहे मौली. देवाचे अगणित उपकार आहेत. बोल नाही तुझ्या दातृत्वपणाशी. भगवान परमात्म्यासारखा उदार कृपाळू जगाच्या पाठीवर दुसरा कोणीच नाही मौली. म्हणून तोची एक दानशूर दाता म्हटलेला आहे देवाला, दाता. भगवंतानं तुम्हाला आम्हाला डोळे दिले, कान दिले, मुख दिलं, हे सगळं परमार्थ करण्याकरता दिलं, जेणे तू जोडसी नारायण. कृपा आहे देवाची. म्हणून तुकोबारायांचा बीज उत्सव तुम्ही आपण सगळेजण साजरा करीत आहोत. जगद्गुरु तुकोबाराया 42 वर्ष जीवन जगले माऊली, जास्त दिवस नाही. कारण सुरुवातीला आपण कमावतो असतो घरात, म्हणून लोक आपल्याला मान देतात. गावात म्हणा, घरात, जिकडं तिकडं तसंच आहे. पण तुमची आपली अंगातली ताकद एकदा संपली आणि आपण बाजीवर पडलो, काही कामाचं राहत नाही. मग गावातले तर सोडा, घरातले लोक सुद्धा आपल्यासाठी पेळे वाटतात. कशासाठी? चितरायासाठी नाही. बस बाज रिकामी करा आता. कशा करता बोलतो? भगवान परमात्म्याची कृपा आहे माऊली. देवानं तुम्हाला आयुष्य दिलं, पण मोठे माणसं, हुशार आणि जाणकार माणसं जास्त दिवस राहत नाहीत. तुम्ही पहा, 42 वर्ष तुकोबारायांचं काय वय होतं का माऊली वैकुंठाला जायचं? ज्ञानोबाराया फक्त 22 वर्ष, 22ही पूर्ण नाही बरं, 21 वर्ष होऊन गेले होते आणि 22वं चालू होतं. छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्ष, आद्य जगद्गुरु शंकराचार्य 32 वर्ष, स्वामी विवेकानंद 32 वर्ष. हे काय जाण्याचं वय असते का हो? या वयात तर आपलं जीवन सुरुवातही झालं नाही. त्या वयात त्यांनी जगाचा निरोप घेतला, पण वयाच्या 42व्या वर्षी जगद्गुरु तुकोबाराया वैकुंठाला जायच्या अगोदर 4 कोटी अभंग लिहितात. 4 कोटी. तुम्ही म्हणाल महाराज आमच्या घरी गाथा आहे, त्यात तर 4 कोटी नाही, फक्त 4092 अभंग आहेत. पण तुमचं आपलं भाग्य समजा, निदान 4000 तरी आपल्या हाती लागले. कारण नामदेवरायांनी संकल्प केला होता, भगवंता वाल्मिक ऋषींनी जसे प्रभू रामचंद्राचे 100 कोटी श्लोक लिहिले, मी सुद्धा तुमचे 100 कोटी अभंग करीन. फार गोड आहे माऊली, ऐकताय तुम्ही सगळेजण. नामदेवरायांना आठवण करून दिली, महाराज ज्या युगात रामायण लिहिलं ते त्रेतायुग होतं, आणि सध्या कोणता आहे? कलियुग आहे. तये वेळी होती आयुष्याची वृद्धी, आता ती अवधी राहिली नाही. कारण प्रत्येक युगात माणसाचं आयुष्य कमी कमी होत गेलं. सत्ययुगात 1,00,000 वर्ष, त्रेतायुग 10,000 वर्ष, द्वापार युग 1,000, आणि कलियुगात सांगितलं 100. पण जगील तो भाग्यवान. कोण जगते माऊली 100? कमी कमी केलं देवानं आयुष्य. माणसाचा आहार सुद्धा कमी कमी होत चालला. तुम्ही जुन्या लोकांच्या गप्पा आहे का? गंगाळभर शिरा खात होते म्हणे माणसं. कोण्या गोडाऊन मध्ये बसवत एवढा शिरा काय माहिती, पण आहार चांगला होता. माणसाची उंची सुद्धा भरपूर होती. सत्ययुगात माणूस 28 फूट उंच होता, त्रेतायुगात 21 फूट, द्वापार युग 14 फूट, आणि कलियुगात उंची सांगितलेली आहे 7 फूट.
पण 7 फुटाचा एकही माणूस पाहायला सापडत. आतापर्यंत तरी बरे आहेत माणसं उंचे. नवीन नवीन पोरं पहा तुम्ही शाळेत जाणारे, डुमणे डुमणेच होत चालले, एकदम ठेंगणे. एक तो पोरगा पाहायला मी शाळेत जाणारा, पाठीवर दप्तर होतं आणि पाण्याची बाटली संग, एकदम ठेंगणा. मग मी अंदाज लावला, म्हटलं हा नक्की अंगणवाडीत असेल. मी त्याला सहज विचारलं, म्हटलं का रे खिचडीला डबा नाही घेतला रे? तो मावर सारखा झाला. मॅट झाले काय म्हणे, मॅट्रिकले आव ना मी. म्हटलं बापा एवढा ठेंगणार आहे? तो म्हणे ठेंगणं होण्यात लय फायदा आहे. म्हटलं काय फायदा असेल मग? म्हटलं काय फायदा आहे रे? तो म्हणे शर्टाले कपडा 1.25 मीटरच लागते. अजून काहीच नाही माऊली, कलियुगाचं आयुष्य सांगितलंय 4,32,000 वर्ष. लाखाला धक्का नाही, 32 पैकी फक्त 5,100 वर्ष सुरू आहे. नाथ बाबा बोलतात, जेव्हा कलियुग संपायला येईल शेवटी शेवटी, त्यावेळेला माणसं इतके ठेंगणे होतील म्हणे, इतके डुमणे होतील की हरभऱ्याच्या झाडाखाली माणसाईचा बाजार भरणार आहे. फक्त बाजीवर अंग टाकल्यावर डोकसं नका खाजू, की हरभऱ्याच्या झाडाखाली जर बाजार, तर मग माणसं केवढे, भाजीपाला केवढा, आणि हातातल्या थैल्या, आपलं डोकंच बंद पडेल. पण कशा करता बोललो? नामदेवरायांना आठवण दिली करून, महाराज त्या काळात आयुष्य भरपूर होतं, या काळात कमी आहे, आणि तुम्ही 100 कोटी अभंग कसे लिहिसान? त्यावेळेला नामदेवरायांनी सांगितलं, बाबा रे, संकल्प करणं भक्ताचं काम आहे, आणि पूर्ण करणं जबाबदारी पांडुरंगाची आहे. कारण सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण. संकल्पाचा दाता नारायण, संकल्पाचा दाता नारायण. सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण मनोरथ, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण. चांगले संकल्प भगवान परमात्मा नक्की पूर्ण करतो. मनाचे संकल्प पावविल सिद्धी, जरी राहे बुद्धी त्याचे पायी. मग नामदेवरायांनी संकल्प केला 100 कोटी अभंग लिहायचा. महाराजांनी 96 कोटी अभंग लिहून पूर्ण केले. पटणार नाही तुम्हाला, एकट्या नामदेव महाराजांनी 52 कोटी अभंग लिहिलेले आहेत. त्यांच्या परिवारात 14 लोक आहेत, 14, आणि 14चे 14ही लोक अभंग लिहिण्याची सेवा करतात. नामदेवरायांना 4 मुलं होते, नारा, विठा, गोंदा, म्हादा, हे 4 पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी. आणि 14 लोकांनी मिळून 96 कोटी अभंग लिहिले. जनाबाई होती ना दासी, त्या एकट्या जनाबाईनं 12.5 कोटी अभंग लिहिलेले आहेत. आणि मग 96 कोटी लिहून पूर्ण झाले, राहिले किती? 4 कोटी. संकल्प 100 कोटीचा आहे ना, आणि राहिलेले 4 कोटी अभंग तुकोबारायांनी लिहून पूर्ण केले. कारण जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. नामदेव महाराजच तुकोबारायांच्या रूपानं अवताराला आले, आणि राहिलेले 4 कोटी अभंग लिहिले. पण एवढे आपल्या हाती नाही लागले, आणि बरंच झालं एका दृष्टीनं. 4,000 असतं वाचणं जीवार येतात. 4 कोटी असते तर कोण केलं असतं पारायण, सांगा बरं तुम्ही. म्हणून भाग्य आपलं 4,000 आपल्या हाती लागले, पण त्यात वेगवेगळे विभागणी केली, प्रकरण केले. कोणता अभंग कोणत्या प्रकरणातला
हे स्वानंद सुख निवासी जोग महाराजांचे उपकार आहेत. आळंदीला ज्यांनी वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली त्या जोग महाराजांनी अभंगाची विभागणी केली. संतपर प्रकरण, पंढरीपर प्रकरण, नामपर प्रकरण, अद्वैतपर प्रकरण असे वेगवेगळे प्रकरण केले. आणि मग आज सेवेकरता जो अभंग आपण घेतला तो संतपर प्रकरणातील आहे. महाराज संतांना ओळखायचं कसं, त्यांचे लक्षण काय, खुणा काय या अभंगात सांगतात. कारण तुकोबारायांना विचारा, संतांना ओळखणं सोपं नाही माऊली. एका वाक्यात बोलू, भगवान प्रभू रामचंद्रांची अर्धांगिनी, विदेही असलेल्या जनकाची पोरगी आणि स्वतः जगज्जननी सीता माईला सुद्धा साधू खराय की खोटाय ओळखता आलं, ओळखू नाही आलं म्हणून तर फसगत झाली. खोट्या साधूला खरं मानलं आणि खरा जो साधू होता बिचारा लक्ष्मण, ज्यानं 14 वर्षात वहिनीचा चेहराही पाहिला नाही, फक्त पायाकडे नजर होती, त्या खऱ्या साधूला सीतामाई टोचून बोलली, अंतःकरण दुखावल्या जाईल एवढं बोलली. आणि म्हणून रावणाच्या बंदीशाळेत दिवस काढावे लागले. म्हणून साधू ओळखता आला पाहिजे. तुकोबारायांनी एकाच वाक्यात सांगितलं, स्वतः संत झाल्याशिवाय माणसाला साधू ओळखता येत तरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान येईल तुका म्हणे अंगी भावे ते आपण, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगी भावे ते आपण, अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान येईल कळो. महाराज म्हणतात, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. बहु दुधळ जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. म्हणून तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण आणि तरीच महिमान येईल कळो. पण साधू ओळखता येणं सोपं नाही माऊली. स्वतः साधू व्हावं लागते, नाहीतर बाह्य रंगानं साधू ओळखणं कठीण आहे. कारण जसे दिसतात तसे साधू नसतात. तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा, पुसणे ते पुसा पांडुरंगा. जसा दिसतो तसा नाही मी. आणि मग तुम्हाला माहित आहे सगळ्यांना, समाजामध्ये कधी कधी असलीपेक्षा नकली जास्त चमकते. बरोबर आहे, ओरिजिनल पेक्षा नकली जास्त चमकते. मग आपण फसतो. कारण आपली म्हणच आहे, जसं दिसते तसं आणि पुढचं तुमच्या पाठ आहे. कशा करता बोललो. म्हणून फसगत होऊ नये याच्या करता साधू ओळखता आला पाहिजे. म्हणून तुकोबारायांनाच विचारू, महाराज एका तासापेक्षाही कमी वेळ आहे आमच्याकडं, फक्त 55 मिनिटं बाकी आहे. कारण कार्यकर्ते मंडळींनी घड्याळ बरोबर डोळ्यासमोरच लावलं. म्हणजे कीर्तनकार महाराज दोरीतच चालले पाहिजे, हरकत नाही, वेळ सांभाळली पाहिजे. कारण बाहेर गावच्या मंडळींना जायचं असते, पुन्हा सकाळी काकडा, म्हणजे पुढचं सूत्र बिघडत नाही. नाही तर मग एकदा उशीर झाला की उशीरच होत चालते. म्हणून वेळ सांभाळली पाहिजे. महाराज म्हणतात, जेवढा वेळ आहे तुमच्याकडे तेवढ्याच वेळात समजून सांगतो तुम्हाला. कोणाला म्हणावं साधू, तुकोबाराया लक्षण सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती,
दिवशी कीर्तनाचा आनंद सारखा नसते बरं. आता मला बाहेरचं बोलायला वेळ नाही, नाही तर सांगितलं असतं. प्रत्येक ठिकाणी काही कमी जास्त असतेच, नाही का? पण आज मात्र सगळं व्यवस्थित आहे. पण एवढं सगळं चांगलं असल्यावरही ज्याचं कीर्तन ऐकणं जिवार येते ना, त्याला बरं वाटलं शिन म्हणे बरं झालं गड्या, एकदम शेवटचं कडवं आलं. पण काळजी करू नका. टाळकरी मंडळींची क्षमा मागून अभंगाच्या शेवटच्या चरणातून आपण प्रवेश करतोय. महाराज संतांना ओळखण्याची लक्षणं, खुणा अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात की बाबा रे, ज्याच्या संगतीत आपण गेलो, सहवासात गेलो की जीवनातील तीनही ताप निघून जातात. तुका म्हणे जाती ताप. इथं स्वल्प विराम द्यायचा आहे. निघून जातो, जाती शब्द आहे. जाती हा शब्द समाजवाचक नाही, कारण परमार्थामध्ये समाजाला काहीच किंमत नाही माऊली. तुकोबारायांनी एकाच वाक्यात सांगितलं, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. म्हणून परमार्थामध्ये समाजाला किंमत नाही. जाती शब्द निघून जातो या अर्थानं घेतलाय. तुका म्हणे जाती ताप. तीन ताप सांगितल्या, अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक. महाराज म्हणतात तीनही ताप निघून जातात परमार्थात संताच्या संगतीत गेल्यावर. त्रिविध तापाची झाली बोळवण, त्रिविध तापाची झाली बोळवण, विविध तापाची झाली बोळवण, विविध तापाची झाली बोळवण. घेतले चरण वैष्णवांचे, घेतले चरण वैष्णवांचे, मज वाटे त्याचे आली ज्ञान झाले, मज वाटे त्याचे आली ज्ञान झाले. महाराज म्हणतात त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवांची. तीनही ताप निघून जातात संताच्या संगतीत गेल्यावर. आणि दर्शनानं शांती प्राप्त होते. दर्शने विश्रांती हा संताच्या संगतीचा परिणाम आहे. एक बोलू, माणसाचं जीवन संगती प्रधान आहे. कोणाची तरी संगती केल्याशिवाय आपण जीवन जगू शकत नाही. एकटा माणूस जीवन जगूच शकत नाही माऊली जगात. एक तर डोक्यावर परिणाम होईल, पागल होईल माणूस, वेड लागल. म्हणून संगतीत राहण्याची अपेक्षा आहे माणसाची. मग काही काही गोष्टी माणसाला सहन नाहीत होत, जमतच नाही. ज्ञानोबारायांनी सांगितलं, का आवडे रोगू रोगिया. खरं सांगा, इथं बसलेल्या माणसापैकी आपल्याला रोग व्हावा आणि आपण रुग्णालयात भरती असावं वाटते का कोणाला? नाही नाही, आजार आवडतच नाही म्हणून तर कोरोनाच्या काळात उड्या मारून घरी आले. रोग आवडत नाही. दुसरी गोष्ट सांगितली आहे, दरिद्र दरिद्रिया. माऊली बोलतात दारिद्र्य तरी आवडते का हो कोणाला? बसलेल्या मंडळीपैकी दारिद्र्य आवडते कोणाला? अजिबात नाही. दारिद्र्य आवडत नाही. फक्त दारिद्र्य रेषेखालील कार्डात नाव सगळ्यांनाच पाहिजे नाही. पाया बरं, दुःख म्हणजे रोग आवडत नाही, दारिद्र्य आवडत नाही. माऊली म्हणतात तुरुंग तरी आवडते का? तुरुंग म्हणजे जेलमध्ये, कारागृहात राहणं आवडते आपल्याला? नाही माऊली. स्वतंत्र असावं, मुक्त मोकळं असावं प्रत्येकाला वाटते. एखाद्याला विचारा बरं, तुम्हाला सोन्याचा तुरुंग देतो ना, सोन्याचा पिंजरा आवडत नाही माऊली. तुझ पंख दिले देवाने, कर विहार आनंदाने, तरी डोंगर हिरवीराने, जावो लांडून या सरिता सागरा, तोडी सोन्याचा पिंजरा, तोडी
माणसालाच आवडत नाही. मी बोलून गेलो. रोग आवडत नाही, दारिद्र्य आवडत नाही, तुरुंग आवडत नाही, त्याचप्रमाणे स्मशानभूमी सुद्धा माणसाला आवडत का? आवडते कोणाला? नाही आवडत नाही. मौली साऱ्या गावात लोक अतिक्रमण करतील. नाही, खोटं नाही बोलत बुवा आम्ही. हे काही तुमच्याच गावची परिस्थिती नाही, हे प्रत्येक गावातली अवस्था आहे. मौली पहिले ट्रॅक्टर म्हणा, असे मोठे मोठे बैलगाड्या सगळ्या गावात फिरत होते. आता तर काही दिवसानं सायकल फिरकणी पंचायतच आहे प्रत्येक गावात. पण एक बोलून जातो माऊली, खरं बोलतो हा, ग्रंथातलं सांगतो मी तुम्हाला. ग्रंथाचं नाव, पान नंबर, श्लोक सगळं सांगतो. ज्यांनी ज्यांनी आपल्या घराच्या पुढे अतिक्रमण केलं, शास्त्र सांगतं त्याची संतती चांगली निघत नाही, खराब निघते माऊली. पण पहिल्या काळातले माणसं, पोरं सगळे किती चांगले होते बिचारे, मनानं मोकळे होते. आता तर दोस्तावर सुद्धा भरोसा ठेवावा का नाही पंचायतच आहे. म्हणून संतती खराब निघते. घराच्या पुढे ओटा, ओट्याच्या पुढे गोटा, गोट्याच्या पुढे. पण अतिक्रमण गावात करतील, मला हा मुद्दा बोलायचा आहे. पण कोणतरी आजपर्यंत स्मशानभूमीत अतिक्रमण केलं काय? अतिक्रमण म्हणजे कसं, समजा बुवा एसटीत जागा भेटली पाहिजे म्हणून कोणी बॅग ठेवते, कोणी उपरणं टाकते, शाटी ठेवतात, दस्ती टाकतात. असं स्मशानभूमीत जागा भेटली पाहिजे म्हणून कोण शाटी टाकली काय? नाही बुवा, गर्दी झाली तर जागा नाही भेटी, तिकडे नाही टाकत कोणी. का? आवडत नाही माऊली. म्हणून महाराज म्हणतात एकांत सुद्धा आवडत नाही माणसाला, संगतीत राहण्याची इच्छा आहे. पण एकच गोष्ट लक्षात ठेवा, वाईटाच्या संगतीत जाऊन अधोगतीला म्हणजे नरकाला गेल्यापेक्षा चांगल्याच्या संगतीत जाऊन उद्धार करून घेणं कधी चांगलं. म्हणून झूठो की संगत में जाना नहीं, नाहक की आफत उठाना नहीं, झूठो की संगत में जाना नहीं. चांगल्याच्या संगतीत जाऊन उद्धार करून घेणं कधी बरं. 5 महापाप सांगतो तुम्हाला. छोटे छोटे चिल्लर पाप सोडून द्या, महापाप 5 सांगितलेत शास्त्रांनी. 5 कोणकोणते? पहिलं महापाप आहे हत्या करणे, म्हणजे कोणाचाही जीव घेणे, जीवानं मारून टाकणे पहिल्या नंबरचं महापाप आहे. म्हणून कोणत्याच जीवाची हत्या कधीच करू नये, पहिल्या नंबरचं महापाप. दुसरं महापाप सांगितलं दारू पिणे. तिसरं महापाप आहे चोरी करणे. आणि चौथा आहे व्यभिचार करणे. तुम्ही म्हणाल महाराज 5वं महापाप कोणतं आहे? ऐकताय तुम्ही? हत्या करणे पहिलं, दारू पिणे दुसरं, चोरी करणे तिसरं, व्यभिचार करणे चौथं. पण हे 4 महापाप जो करतो त्याची संगती करणं हे 5वं महापाप आहे. म्हणून संगती करताना फार जपून करायला सांगितली माऊली. अनेक प्रमाण आहेत आपल्या डोळ्यासमोर. ज्ञानोबारायाच्या संगतीत गेलेला रेडा सुद्धा देव बनतो, देव. कारण हा साधूच्या संगतीचा परिणाम आहे. संताचे संगती तरणोपाय, साधूचे संगती तरणोपाय. म्हणून चांगल्याच्या संगतीत जीवन जगावं. तुकोबाराय म्हणतात संताच्या संगतीत गेलं की जीवनातील 3 ताप निघून जातात आणि दर्शनानं शांती प्राप्त होते. पण का हो तुकोबाराया, आणखीन सोपं करून सांगा ना काही. तुकोबाराय म्हणतात त्या संताच्या संगतीत गेल्यावर लक्षात येते आपल्याला त्यांचं संपूर्ण अंग निर्मळ आहे आणि अंतःकरण तर गंगेच्या पाण्याप्रमाणे पवित्र आहे. अभंगाचं 3रं चरण. सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ, सर्वांग
अंग निर्मळ. त्या संतांचं सगळं अंग कसं असते म्हणे, निर्मळ असते. पण का होतो को बरं आहे? तुम्ही सांगता साधू संतांचं अंग निर्मळ आहे, पण तुम्हीच तर नाटाच्या एका प्रमाणात लिहिलेलं आहे, नाही अपवित्र शरीरायसे. या शरीरासारखी अपवित्र वस्तू जगाच्या पाठीवर दुसरी कोणतीच नाही. मग संतांचं पवित्र कसं? माणसाचं शरीर किती अपवित्र आहे माऊली माहित आहे तुम्हाला? वारकरी शिक्षण संस्थेचे गुरुदेव होते मामासाहेब दांडेकर. मामासाहेबांना एका माणसानं विचारलं, म्हणे इंद्रायणीचं असो की चंद्रभागेचं तीर्थ आहे, पण ते जर समजा एखाद्याला बाहेर जायचं काम पडलं तर ते पाणी नेलं तर चालते का? कारण ते तीर्थ आहे, बाहेर कसं नेता? मामांनी उत्तर दिलं होतं, भाऊ ज्या तांब्यात ज्या भांड्यात तुम्हाला पाणी न्यायचंय त्या तांब्यात फक्त एक बोट बुडवायचं, किंवा माणसाच्या शरीरातला एक श्वास त्या पाण्यात टाकला की झालं ते पाणी अपवित्र, मग बाहेर न्यायला चालतं. मग विचार करा, एक श्वास जर इतका पवित्र आहे तर संपूर्ण शरीर किती अपवित्र असेल. म्हणून ब्राह्मण मंडळी सुद्धा पूजा करायला बसले की पहिल्यांदा डोळ्याला पाणी लावायला सांगतात, बरोबर, पण पाण्यात बोट बुडू देतात काय? नाही नाही, पाण्यात बोट डुबवलं की ते पाणी देवपूजेला चालत नाही, तुळशीला पाणी घालायलाही चालत नाही, माणसाचं बोट अपवित्र आहे. म्हणून महिला मंडळी सुद्धा दूध विकतात, दूध, आणि विकत असताना साय मात्र जाऊ देत नाही, कारण साईवर लय प्रेम. म्हणजे बायाचंच असते असं काही नाही, माणसाईचंही असते, फक्त दुधावर ज्या नाही. पण साय नाही जाऊ द्यायची म्हणून महिला मंडळी काय करतात, बोटानं मांग सरकवतात, नाही तर मग काय करतात, फूक मारतात, बरोबर. पण संन्याशी लोक येऊन पहा जरा, फूक मारलं की ते सगळं उष्ट होतं म्हणे, ते दुसऱ्याला देता नाहीये. सब झोटा कर दिया, बोले कुत्तों को खिलाओ, खाऊ नये देत ते दुसऱ्याला. कारण आपली फूक मारली की त्यातले तोंडातले जीवाणू सूक्ष्म जे डोळ्याने दिसत नाहीत ते त्या दुधात जातात, आणि उष्ट दूध दुसऱ्याला देणं चांगलं आहे काय? म्हणून माणसाचं शरीर इतकं पवित्र आहे, फूकही चालत नाही, बोटही बुडवलेलं चालत नाही. मग सगळं शरीर जर अपवित्र आहे तर संतांचं पवित्र कसं? त्याचं उत्तर आहे, संतांचं तर पवित्र आहेच, कारण पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. किंवा पवित्र सोवळी, पवित्र सोवळी, एकतीच भूमंडळी, एकतीच भूमंडळी, त्यांचा आवडता देव, त्यांचा आवडता देव, जगाच्या पाठीवर संत महात्मे तिन्ही लोकांमध्ये पवित्र आहेत. पवित्र सोवळी, एक तीच भूमंडळी. किंवा ज्ञानोबाराय बोलतात, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ, येर माणूस पण भांब लौकिक भागू. संत पवित्र आहे. अहो ते पवित्र असतील यात नवल नाही, तुमचं आपलं शरीर सुद्धा परमार्थात पवित्र होते. त्याला एकमेव कारण आहे, तो म्हणजे ज्ञानोबारायांचा हरिपाठ,
पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय हरिपाठ कीर्ती मुखे तरी काय पवित्रची होय त्याचा पवित्रची होय त्याचा पवित्रची होय आहे ना. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. म्हणून संतांचा देह पवित्र आहे. आणि दुसरं लक्षण सांगितलं चित्त जैसे गंगाजळ. गंगेच्या पाण्याप्रमाणे संतांचं अंतःकरण सुद्धा पवित्र झालेलं असते. कारण गंगेचं पाणी किती दिवस घरात ठेवा ते कधी खराब होत. तसं संतांचं अंतःकरण कायमस्वरूपी पवित्र आहे. आणि खरं बोलू का, खरं जीवन जगत असताना जर आपण परमार्थ करत असू ना, परमार्थ, तर लोणचं जसं मुरते काही दिवसानं, तसं परमार्थात माणसाचं जीवन मुरलं पाहिजे. नाही तर आंबा कच्चा असते पहिले, बरोबर. पण कच्च्या आंब्याच्या ठिकाणी 3 गुण सांगितले. एक तर तो कडक असतो, रंगानं हिरवा असतो, आणि चवीला आंबट असतो. 3 गुण, हिरवा, कडक आणि आंबट. पण आंबा एकदा पिकला की त्याच्या ठिकाणी 3 गुण बदलतात. हिरवा असते तो कसा होते, पिवळा होते. कडक असते तो कसा होते, नरम होते. आणि आंबट असते तो कसा होते, गोड होते. तसं माणसाचं जीवन मुरलं पाहिजे, म्हणजे पिकलं पाहिजे. कारण पिकलिया सेंद कडूपण गे. एकदा बदल झाला की मग कडूपण निघून जाते. मग मी तुम्हाला सहज विचारतो, सहज, हरभरे असतील ना तुमच्याकडे? हरभरे म्हणजे पेराई आहेच, आणि घोगऱ्या करून काय खायचं काम पडलं तर मग अगोदरच्या दिवशी काय करतात, भिजू घालतात. सगळ्यांनाच अनुभव आहे, एकदम सोपा मुद्दा आहे. समजा अगोदरच्या दिवशी हरभरे भिजू घातले की सगळेच्या सगळे भिजतात काय? नाही नाही, त्यात काही काही कसे असतात, कुच्चर. ते रात्रभरच नाही, तुम्ही कधी महिनाभरही भिजू घातले तर ते भिजत. हरभऱ्यातच आहेत असं नका समजू. काही काही जण परमार्थातही असेच आहेत, सारे आयुष्यभर परमार्थ करतील पण बदल मात्र भिजतच नाहीत ते. पण ज्ञानोबारायांची ओवी ऐका, गोड सांगतो तुम्हाला मंडळी. माऊली म्हणतात, मृत जैसा शृंगारीला गाढव तीर्थी न्हानीला कडू दुधिया माखीला गुळे जैसा. ओस गृही तोरण बांधले उपवासे अन्न लिंपिले कुमकुम सेंदुरे केले कांतहीने. एका एका ओवीत 3-3 दृष्टांत दिले ज्ञानोबाराय. माऊली म्हणतात, खरं सांगा, उपवाशी असलेल्या माणसाच्या पोटावर वरून भाकरीन भाजी बांधली, काही उपयोग आहे? ज्या माणसाच्या शरीरातून प्राण निघून गेला आणि त्या मुर्द्याला लय सजवलं, काही फायदा आहे? ज्या बाईचे मालक वारले त्या बाईनं कपाळावर मोठच्या मोठं कुंकू लावलं, काही फायदा आहे? तसं अंतःकरण शुद्ध नसताना बाहेरून केलेली भक्ती परमार्थ खऱ्या परमार्थाची विटंबना आहे. ज्ञानोबाराय बोलतात, येरवी तरी पंडुसुता अंतर शुद्ध नसता बाहेरी कर्म तो सर्वथा विटंबुगा. म्हणून अंतःकरणापासून
मनापासून परमार्थ करता आला पाहिजे, अंतःकरण शुद्ध करून. कारण अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. महाराज म्हणतात बाह्य रंगाला भगवान परमात्मा कधीच भुलत नाही. मी पटपट उदाहरण सांगतो तुम्हाला. पुतना मावशी नटून थटून आली होती, किती मेकअप करून आलती. नामदेव महाराज म्हणतात होती राक्षसीन, पण असं वाटे स्वर्गातली अप्सरा. नामा म्हणे आली नंदाची या घरा, स्वरूप सुंदरा देवांगणा. देवांगणा म्हणजे अप्सरा. कोण्या ब्युटी पार्लर मध्ये गेलती काय माहिती, पण अप्सराच बनून आली. पण मुद्दा लक्षात घ्या, भगवान परमात्म्यानं तिचं मेकअप नाही पाहिलं माऊली, तिचं अंतःकरण पाहिलं. कारण देव वरच्या रंगाला कधीच भुलत नाही. काय भुललासी वरलिया, ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा. आणि याच्या उलट कुब्जा दासी अनेक ठिकाणी वाकडी होती. मग ऐका मंडळी, पहिल्या जन्मात जोडी होती प्रल्हाद आणि त्यांच्या दासीचं नाव होतं पद्मिनी. नंतरच्या जन्मात जोडी झाली अंगद आणि मंथरा. नंतरच्या जन्मात जोडी झाली उद्धव आणि कुब्जा. आणि तीच मग कलियुगात नामदेवराय आणि जनाबाई झाले. या 4 युगाचा अवतार आहे, असा विस्तार आहे. पण चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जनी. 4 युगात, पहिल्या युगात पद्मिनी, मग मंथरा, आणि मग उद्धवाची दासी होती, तिचं नाव कुब्जा. ती लय ठिकाणी वाकडी होती. काऊन वाकडी झाली ती माहित आहे? तिनं पहिल्या जन्मात रामप्रभूचं घर फोडायचं काम केलं. पहिल्या जन्मात पाप केलं की दुसऱ्या जन्मात भोगावं लागते. पूर्वजन्मी पाप केले ते हे बहु विस्तारले. रामाचं घर फोडायचं काम केलं म्हणून देवानं वाकडं तिकडं शरीर दिलं. म्हणून ज्याला पुढच्या जन्मात चांगलं शरीर पाहिजे ना, नामदेवरायाचा अभंगच आहे, पाहून घे जा. ज्याला पुढच्या जन्मात राजा व्हायचंय, राजा, त्यानं या जन्मात जमीन दान केली पाहिजे. भूमी दाने होशी भूमी पाडू, उदक दाने सदा शीतळू. ज्याला शांत शरीर पाहिजे त्यानं या जन्मात पाणी दान करावं. ज्याला पुढच्या जन्मात राजकुमारासारखं राजबिंड शरीर पाहिजे, रुबाबदार एकदम देखणं, त्यानं या जन्मात सोनं दान केलं पाहिजे. सुवर्ण दाने कांती निर्मळू. पण तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला सोनं दान करा वाटते, पण कोणाले करा? तर अजून घंटाभर मी तुमच्याच गावात आहो. कशा करता बोललो? काय विषय चालू होता आपला? सोनं दान केलं की पुढच्या जन्मात चांगलं शरीर भेटते. पण मंथरेनं पहिल्या जन्मात पाप केलं म्हणून या जन्मात तिला वाकडं तिकडं शरीर भेटलं. पण मुद्दा आहे का, भगवान परमात्म्यानं तिचं वाकडं शरीर नाही पाहिलं माऊली, तिचं चांगलं अंतःकरण पाहिलं. म्हणून भगवान परमात्मा तिच्या ठिकाणचा वाकडेपणा घालवतात. कुब्जेसी रत झाला. भगवान परमात्मा बाह्य रंगाला कधीच भुलत नाही. म्हणून अंतःकरण स्वच्छ असलं पाहिजे. आणि एकदा का मन चांगलं असेल, माणसाचं मन चांगलं केलं की मग भगवंताला हाका मारायची गरज नाही. येवनी गोपाळ राहे तेथे, येवनी गोपाळ राहे,
परमार्थाचं फळ आहे माऊली, मन शुद्ध झालं पाहिजे. दृष्टांत सांगतो तुम्हाला, ऐका, फार गोड दृष्टांत आहे. बरोबर 25 मिनिटं राहिले आपले अजून, काळजी करू नका. 4 चोर होते माऊली, 4 चोर. आणि चोरांनी ठरवलं चोरी करायची, घर निवडलं एकांतातलं, भिंत फोडली आणि धन मिळवलं सोन्यानं भरलेले 2 हांडे. आणि 2 हांडे घेतले आणि गेले गावाच्या बाहेर हिसावाटी करायसाठी. पण ज्या झाडाखाली बसले होते ना, चौघही जण म्हणतात, का रे हिसावाटी करू आपण, आपण 4 जण, हांडे 2 आहेत, अर्धा अर्धा हांडा येते हिशावर. पण भूक लागली रे म्हणे, एक काम करा, 2 जण धनाजवळच बसा आणि 2 जण जा गावात आणि दुकानदाराला उठवा, त्याच्याकडून काहीतरी खायला आणा, शेव चिवडा, फरसाण, वेपर, चिप्स वगैरे. आणि मग पोटात टाकलं, खाल्लं की मग धन कोणाचं आहे म्हणे, आपलंच आहे, आपल्याशिवाय कोण आहे. ऐका मंडळी, 2 जण धनाजवळ बसले आणि 2 जण गेले गावात. जे गावात गेले होते त्याच्या मनात वाईट विचार आला, म्हणे का रे, कारण ते पापाचं कमावलेलं धन ते काय माणसाला चांगली बुद्धी देते काय. गावात गेलेले 2 जण विचार करतात, म्हणे का रे, धन तर 2च हांडे आहे, आपण तर 4 जण आहोत. एक काम करू म्हणे, अर्धा शेवचिवडा घेऊ आपल्या दोघांसाठी चांगला आणि अर्ध्यामध्ये टाकू म्हणे मामूजी मारायचं. औषध टाकलं की तिथं जे 2 जण बसेल आहेत त्याला खाऊ घालू. त्याईनं खाल्लं का ते मरतील, ते मेले की मग धन कोणाचं आहे, आपलंच आहे. मिलाव हात में हात. गावात आलेले 2 जण बसलेल्या दोघाही बद्दल वाईट विचार करतात. मला हेच सांगायचंय तुम्हाला, ज्या वेळेला गावातल्या दोघांच्या मनात वाईट विचार आला आणि तिथं बसेल लोकांच्या दोघांच्या मनात काय चांगला विचार आला असेल काय. याला विज्ञान नाही, याला अध्यात्म कारण आहे माऊली. आपल्या मनात जर एखाद्याच्या बद्दल वाईट विचार आला तर समोरच्याच्या मनात आपल्याविषयी आपोआप वाईट विचार येते. कारण चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. वाघही काही करत नाही. आजही वाघासोबत, सिंहासोबत, अस्वलासोबत, मगरीसोबत खेळणारे राहणारे माणसं आहेत, आजही आहेत. कारण अंतःकरण शुद्ध झालंय. गावात आलेले विचार करतात, म्हणे अर्धा शेवचिवडा चांगला ना अर्धा घेऊ त्याच्यासाठी वांगला. पण बसलेले 2 जण विचार करतात, म्हणे का रे, धन 2च हांडे आहे, आपण तर 4 जण आहोत. एक काम करू म्हणे, गावातून येऊ देऊ, फक्त खाले बसू देऊ, अंधार आहे आणि चाकू तयारच ठेवू. बस खाले बसले की एकदम चाकू खुपसून टाकू. 4 जण एकमेकाला मारायला टपलेले आहेत. कारण द्रव्याची पाठी कडी काळाचा लाग, म्हणून या संग खोटा त्याचा. कारण नीतीची लक्ष्मी कधी धोका देत नाही आणि पापाची लक्ष्मी माणसाला सुखानं कधी जगू देत नाही. ते दिसायला लय पिवळं दिसते माऊली, पण तुका म्हणे, धन धनासाठी घेती प्राण किंवा जाती प्राण देती प्राण. आले गावातून, बसले, फक्त अंधार होता, चाकू तयारच होते, घेतले आणि एकदम खुपसून टाकले. हातपाय खोरायला लागले, तळफळत होते, एकदम जीव जात नसते. मरता मरता त्याने शाप दिला, अरे आमचे दोस्त असून तुम्ही आमचा घात केला, तुमचं कधीच बरं नाही होणार. हातपाय खोरून शांत झावले माऊली, तळफळू तळफळू मेले. मग विचार करा, ते 2 तर मेले, पण या दोघांचं काय चांगलं झालं असेल काय. हे म्हणत, का रे, धन तर आपलंच आहे, आता आपण 2 हांडे, हे 2 मेले, पण भूक लागली ना रे म्हणे, भीत फोडली ना, पहिलं काहीतरी खाऊन घेऊ. ज्याच्यात विष टाकलं होतं तो शेवचिवडा यांनी खाल्ला. म्हणून जीवनातला नियम आहे माऊली, कर भला तो हो भला. जीवन जगत असताना माणसानं कोणाचंच मन दुखावल्या जाईल अशा प्रकारचं वर्तन करू नये. कारण नहीं चाहिए दिल दुखाना किसी का, सदा ना रहेगा, सदा ना रहेगा जमाना किसी का. नहीं चाहिए दिल दुखाना
किसी का. जीवन जगत असताना कोणाचंच मन दुखवू नका, कारण दुखवू नका आत्म्याला, तोची परमात्मा झाला. त्या मंदिरी नाही देव दिसला, सांगोनी तुकया गेला. दुखवू नका आत्म्याला, तोची परमात्मा झाला. लक्षात घ्या, आत्मानी प्रतिकूलानी परेसाम न च समाचरेत. भागवतकार लिहितात, जी गोष्ट आपल्या मनाला पटत नाही ती इतरांच्या बाबतीत कधीच करू नका. कीर्तनातला गाभा आहे, लक्षात घ्या. उन्हाळ्याचे दिवस आहेत, लग्न कार्य आहे, आणि कोणाच्या लग्नात गेल्यावर जेवण झाल्याबरोबर आपल्या ध्यानात आलं की आपली चप्पल कोण नेली. किती आनंद वाटते उन्हाळ्यात चप्पल गेल्यावर, मजा नाही वाटत. अरे आपली चप्पल गेल्यावर जर दुःख होत असेल तर जीवनात एकच सूत्र सांभाळा, दुसऱ्याची चप्पल कधी मारू. आणखीन किती सोपं सांगावं आता. म्हणून गलती से यदि जिंदगी में आपने कभी मंदिर भी जलाया तो भी माफ है. वाक्य पुन्हा सांगतो, जाणून बुजून नाही हा, चुकून जर आपल्या हातून मंदिर जाळल्या गेलं तरी देव माफ करील. गलती से यदि जिंदगी में आपने कभी मंदिर भी जलाया तो भी माफ है, किंतु किसी का दिल जलाना सबसे बड़ा पाप है. म्हणून जीवन जगत असताना अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे, परमार्थात राहून माणसाचं मन पवित्र बनलं पाहिजे. सेना महाराजांचा एक गोड अभंग आहे. महाराज म्हणतात, जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन. गंगेच्या पाण्याप्रमाणे ज्याचं निर्मळ मन झालं समजून जावं ते संत आहेत. म्हणून चित्त जैसे गंगाजळ. पण का हो महाराज, चित्त हा आतला विषय आहे ना, बाहेरून ओळखू येते काय. आता तुम्हाला काय काय सांगू, देवानं फार चांगलं केलं माऊली, कोणाच्या मनात काय चालू आहे बाहेरून ओळखता नाहीये. आणि जर ओळखता आलं असतं तर, दुसऱ्याच्या मनातलं जर ओळखता आलं असतं, जगात सारेच्या सारे धीरेंद्र शास्त्रीच झाले असते, बागेश्वर धामला जायची गरजही नव्हती. पण बरं केलं देवानं, दुसऱ्याच्या मनातलं ओळखता नाहीये. मग तुकोबारायांना विचारू, महाराज 15 मिनिटं राहिले हो, अजून 2 चरण बाकी आहेत. मनातलं ओळखता नाहीयेत पण बाहेरून काही ओळखता येईल असं लक्षण सांगा. अभंगाचं दुसरं चरण. Oh
मिठी अमृताची वाणी. संतांच्या मुखामध्ये नेहमी करता अमृताची वाणी असते. याचे दोन अर्थ होतात हा. अमृताची वाणी म्हणजे त्यांचं बोलणं नेहमी करता गोड असत. वचनम किम दरिद्रता. गोड बोलायलाही तेवढाच त्रास आहे समजा, म्हणजे कष्ट होतात. आणि कडू बोलायला तेवढाच त्रास आहे. मग कडू बोलून लोकांचं मन दुखावल्यापेक्षा गोड बोलून जग जिंकणं काय वाईट आहे. म्हणून कबीर महाराज म्हणतात, कौवा किसका धन हरे, कोयल किसको देत, मीठी बाणी बोल के जग अपनो करले. कावळा काही कोणाचं धन हिसकावून नेत नाही, कोकिळा काही कोणाला धन आणून देत. पण कर्कश बोलणं असल्यामुळे कावळाचं बोलणं आवडत नाही, पण कोकिळा मात्र जगाला आपलंसं करते. म्हणून बोलणं गोड असावं. ज्ञानोबारायांनी एकाच ओबीत सांगितलं, साचा आणि मवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बोलणं गोड हा. काळजी करू नका, एक मिनिटही पुढे जाऊ देत नाही. कारण चेहरे पाहिले की असं वाटते बापा कोमातच गेले. जाऊ नका, काळजी नका करू. एक बुडी म्हणे, म्हणजे तो नातू म्हणे आजीले, आजी मले की नाही असं वाटते म्हणे मी डिप्रेशन मध्ये चावून राहिलो. आता बुडीले काही तो इंग्रजी शब्दही माहित नव्हता, डिप्रेशन काले म्हणतात, काहीच माहित नाही. नातू म्हणे आजी मले असं वाटते मी डिप्रेशन मध्येच जाऊन राहिलो. बुढी म्हणे बापू हे पाय कुठेही जाय, फक्त संध्याकाळच्या आत घरी येतो. गोड बोलणं असलं पाहिजे माणसाचं. महाराज म्हणतात, साचा आणि मवाळ, खरंही असलं पाहिजे, मऊ असलं पाहिजे. कारण कधी कधी खरं बोललेलं कसं लागते, कडू लागते. साच आणि मवाळ, मितुले, मितुले म्हणजे कमी. कमी बोलावं माणसानं, जास्त बोललेलं कोणालाच आवडत नाही. जो कमी बोलते ना त्याचे शब्द विकत घ्या वाटतात. ज्ञानोबाराय म्हणतात, जो जास्त बोलते ना त्याला देवही भेटत नाही. अनंत वाचाळ तया कैसा गोपाळ पावे हरी. म्हणून बोलणं गोड असावं. साधू संतांचं बोलणं गोड असते. मधुरावाणी बोठी, मधुरावाणी बोठी, मधुरावाणी ओठी, मधुरावाणी ओठी. तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे तुका म्हणे वाव पोटी. हरी बोल. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, आये देव उपकारासाठी, हे देव उपकारासाठी. म्हणून मधुरावाणी ओठी, तुका म्हणे वाव पोटी. संतांचं बोलणं गोड असते. दुसरा अर्थ सांगितला, एक आजी मला भेटली, म्हणे महाराज लय कीर्तन ऐकले पण तुमच्या इतकं गोड कोणाचंच नाही लागलं म्हणे मला. मलाही नवल वाटलं. म्हणलं आजीला काय आवडलं शिनबा. म्हटलं काय आवडलं बुढे. बुढी म्हणे बाबू माझी तब्येत बरोबर नाही रे, डॉक्टर जवळ गेलती म्हणे, आणि डॉक्टरनं गोळ्या दिल्या आणि सांगितलं की बा भरपूर जेवण कर आणि गोळी घे, झोप येईन तुले. पण काय सांगू म्हणे बुवा, जेवणही केलं, गोळी घेतली, पाणी पेली, घरी गादी आहे, दुलई आहे, पंखा आहे, सारच आहे, पण जी झोप घरी गोळी घेऊन आली नाही, तुमच्या कीर्तनात इतकी मस्त आली म्हणे.
इतकं कीर्तन गोड झालं. तुमचं आपलं सोळा हो. नामदेवराय सुद्धा देवाकडं तीच तक्रार करतात की कीर्तनी बैसता निद्रे न गविले, मन माझे गुंतले, मन माझे गुंतले, विषय सुखा, विषय सुखा, अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस न अमृत जयास फिके पुढे. मग अमृतापेक्षाही गोड नाम संतांच्या मुखामध्ये नेहमी असते. कोणतं? विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा अगदी 5 मिनिटं बाकी आहेत फक्त तुकोबारायांना शेवटचा प्रश्न विचारू. महाराज, आम्ही जसं कोण्या मायबापाच्या पोटी जन्माला आलो, मग संत काय एकदम आभाळातून पळत असतात काय? ते तर कोण्या मायबापाच्या पोटीत जन्माला आले. मग येण्याचा मार्ग जर आमचा आणि संतांचा सारखाच आहे, तर दोघांमध्ये एवढा फरक का? तो फरक अभंगाचं पहिलं चरण. शुद्ध बीजा पोटी, 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 शुद्ध बीजा पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराया संत आणि सामान्य माणसात फरक सांगतात. संत महात्मे का आगळे वेगळे जन्माला येतात त्याचं कारण आहे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, हे चरण सगळ्यांच्या पाठ आहे आणि याचा अनुभव सुद्धा प्रत्येकाला आहे. चांगली फळं खावीशी वाटतात जीवनामध्ये, मग गोमट बीज पेरणं महत्वाचं. कारण कर्म करे सो अच्छा करे, करके ना पछताए, और बोया पेड़ बबुल का तो आम कहा से. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. मुद्दा शेवटचा आणि थांबायचं. बीज म्हणजे पिता आणि भूमी म्हणजे जमीन म्हणजे माता आहे. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. आपण शेतकरी आहोत. खरं सांगा, बी किती चांगलं मोला महागीचं आणलं, जमीन चांगली नशीन तर जमते का? जमत नाही. मग ज्ञानोबरायची ओवी सांगतो. माऊली बोलतात, खडकी जैसे वर्षले. खडकावर पेरलं एका जणानं, पाऊस पडला भरपूर, खडकावर पेरलं म्हणे, निघते का? जमीन चांगली पाहिजे. भूमीचे मार्दव
सांगे कोंभाची लवलव. म्हणून ज्या ज्या कर्तृत्ववान माणसांनी सत्पुरुषांनी आपलं कर्तृत्व गाजवलं, धन्यता पहिल्यांदा त्याच्या आईलाच आहे. पोरग चांगलं निघालं की धन्य माता म्हटलं पहिले आणि मग पिता. म्हणून अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले, हनुमंतराय वीर जन्माला आले. कर्तृत्व आणि धन्यता मातेला आहे, अंजनी मातेला. तसं माता सुद्धा महत्वाची आहे आणि बीज म्हणजे पिता सुद्धा महत्वाचे आहे. नाही तर एका जणानं ती पेरले म्हणे, ती त्याला वाटलं 30 सकरातले लाडू करा लागतात. त्यानं ती पेरले, जो पाणी देत बसला, महिना झाला, 2 महिने झाले, ती निघायचं. शेवटी शेजारच्या वावरावाल्यानं विचारलं, का पेरलं काय? म्हणे निघून काऊन नाही राहिलं? तो म्हणे, गळ्या मला वाटलं 30 सकरातले लाडू करायच्या बाबतीत ती भुजाच लागतात की नाही, मग मी अगोदरच भुजले म्हणे मग पेरले. खरं सांगा, निघतात काय ते? बीज भाजून केली लाहीन आम्हा जन्म मरण, खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरिले. ज्ञानोबराय म्हणतात त्याप्रमाणे बीज सुद्धा महत्वाचं आहे. शेवटचा मुद्दा 1 मिनिटात. ज्ञानोबांना समाधी देताना भगवंताच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं. त्यावेळेला रुक्मिणी माता विचारते की, का हो तुम्ही लढता देवा? बाकीचे लढतात ते जाऊ द्या, तुम्ही का आले लढता? त्यावेळेला पांडुरंगानं समजावून सांगितलं, रुक्मिणी, जगाच्या पाठीवर मी ज्ञानोबारायांसारखा योगी महात्मा दुसरा कोणता पाहिला नाही. की देवो म्हणती रुक्मिणी, हा एकची योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी, जाण त्रैलोक्यासी. ज्ञानोबांसारखा पाहिला नाही. आणि मग माऊलीचं सगळं वर्णन करून सांगितलं देवानं रुक्मिणीला. त्यावेळेस आई साहेबाच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं. आता देवच विचारतात, का ग तू तर मला म्हणत होती तुम्ही का रडता, आणि आता तू का रडतेस? त्यावेळेला रुक्मिणी मातेनं दिलेलं उत्तर आहे, देवा माऊली समाधी घेतात म्हणून नाही रडत, मला रडायला आलं त्यांच्या करता की निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबा, सोपान काका, चिमुकली मुक्ताबाई, हे 4 भावंड, ही नररत्न ज्या मायबापाच्या पोटी जन्माला आले, ते माता पिता किती भाग्यवान असतील माऊली. म्हणून कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरी किंवा आपुलिया हिता असे जो जागता, धन्य माता पिता. म्हणून तुकोबाराया सारखा पोरगा ज्यांच्या पोटी जन्माला आला, ते तुकोबांचे आई वडील बोल्होबा आणि कनकाई माता किती भाग्यवान असतील माऊली. म्हणून तुकोबाराया तेच सांगतात, चांगले महात्मे तसे जन्माला नसतात येत माऊली. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. सर्वांच्या साक्षीनं सद्गुरु गजानन बाबा, आदिशक्ती मुक्ताबाई, श्रीराम प्रभूंचे भक्त हनुमंतराय, भोजने बाबा आदी करून सगळ्या परिसरातल्या साधू संतांच्या साक्षीनं, इकडे सखाराम बाबा, गुरुवरे श्रीराम महाराज, आपण भाग्यवान आहोत. भरपूर साधू संत आहेत आपल्या परिसरामध्ये, आणि त्या संतांच्या कृपेनं, भगवंताच्या आशीर्वादानं, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या अथक पुण्याईनं, परिश्रमानं, प्रयत्नानं आपला हा नाम सप्ताह अखंडपणे चालू आहे. असाच टिकावा, चालू राहावा. गावामध्ये जगज्जननी आदिशक्ती भवानी मातेचं मंदिर आहे. आपण सर्व आईसाहेबांचे पुजारी, आपलं कुलदैवत, आणि त्याही भगवतीची उपासना आपल्याकडून झाली पाहिजे. श्री हनुमंतरायांची भक्ती आपल्याकडून जीवनामध्ये व्हावी. कारण काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. म्हणून झालेली तोडकी मोडकी सेवा प्रभुचरणी तथा संतांच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज.
भगवान हरिओम. उद्याची सेवा प्रशांत महाराज पाटील ढोरपगाव